मी आयुक्त कार्यालयात आलो तेव्हा 16 मेंबर माझ्यासोबत होते. नंतर समोरची पार्टी हायकोर्टात गेली, हायकोर्टाने आदेश दिला आणि आज दोन्ही पक्षाची म्हणजे दोन्हीकडच्या पार्टीची हिअरिंग या ठिकाणी ठेवली होती आणि जसे ऍज इट इज होते तसे 16 मेंबर माझे आज देखील या ठिकाणी आयुक्त कार्यालयात आले होते आणि त्यांनी आपली पेशी या ठिकाणी दिली. कशासाठी बोलवण्यात आलं होतं? संख्याबळ दाखवण्यासाठी बोलवण्यात आलं होतं का? नेमकी काय प्रक्रिया पार पडली आहे आणि आदेश काय दिले? नाही, समोरच्याची पिटिशन होती की आयुक्तांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, आमची बाजू मांडण्याची संधी आम्हाला न देता सरळ आयुक्तांनी गटनेत्याचा आदेश केला होता. त्या आदेशावरती हायकोर्टाने स्टे दिला होता आणि त्या स्टेच्या अनुषंगाने आम्ही देखील कोर्टात गेलो आणि त्याच्या अनुषंगाने कोर्टाने आदेश दिला की समोरच्या पार्टीचं म्हणणं हे आयुक्तांनी ऐकून घेतलं पाहिजे आणि तेच म्हणणं ऐकून घ्यायसाठी आजची ही हिअरिंग होती आणि कोणाचं किती बहुमत आहे त्यांनी आज या ठिकाणी सिद्ध करायचं. आज नेमकं हिअरिंग झाली की ओळखपर्यंत झाली आणि त्याचा एकही नगरसेवक नव्हता, फक्त राजेश राठोड आले. नाही, तर आज कोर्टाचा जो आदेश होता त्याच्यात आजचीच तारीख दिली होती. आजच सगळ्यांनी म्हणजे बौद्ध पार्टीच असं आदेशात लिहिलं होतं. दोन्ही पार्टी आजच हजर व्हायच्या होत्या पण ते हजर नाही झाले. फक्त गटनेते आले, त्यांनी वकिलांना या ठिकाणी आणलं आणि आता आयुक्त मॅडमने देखील सांगितलं की त्यांना हजर होण्यासाठी आता सोमवारपर्यंतचा वेळ दिला आहे. मी सोमवारपर्यंत जे येईल त्यांचं म्हणणं ऐकेल, नाही तर मी सरळ आदेश करेल असं ऐकलं. आता जे संख्या आलेला नाही, नगरसेवक आलेली त्या अर्थी संख्याबळ नाही हे आज सिद्ध होतंय. कदाचित संख्याबळ नसल म्हणून या ठिकाणी आले नाही, पण शेवटी सगळे मेंबर तिकडे असणारे मेंबर इकडे असणारे मेंबर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचेच आहे. पण शेवटी मॅडमनं सांगितलं कोण्या गटाकडे किती आहेत संख्याबळ तुम्ही या ठिकाणी दाखवा. त्याच्यामुळे माझ्याकडे जे 16 मेंबर होते ते या ठिकाणी आले, तसं त्यांनी देखील यावं, या ठिकाणी ओळख परेड या ठिकाणी करावी. शेवटी जो अंतिम निर्णय आहे तो आयुक्त मॅडम आपल्या लेवलवरती देईल. निर्णय व्हावा अशी इच्छा आहे. सोमवारपर्यंत त्यांना हजर होण्यासाठी वेळ सोमवारपर्यंत दिला आहे. त्याच्यानंतर जो काही आदेश करायचा आहे तो अंतिम निर्णय हा आयुक्त मॅडमचा आहे. सध्या जे संख्याबळ एकूण काँग्रेसकडे असलेले नगरसेवक आणि आपलं असलेलं संख्याबळ बघता आपला पूर्ण दावा कन्फर्म समजायचा असतो. संख्याबळ आणि आपल्या नगरसेवकाचा विषय नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि पंजाबवरती निवडून आलेले 27 मेंबर हे आमचेच आहे. फक्त आता शेवटी मतमतांतर हे होत असतात, काही इकडे विभागली गेली, काही तिकडे विभागली गेली, पण शेवटी गटनेत्याचा अंतिम आदेश आल्यानंतर 27 मेंबर हे एका ठिकाणीच राहणार आहे आणि काम देखील गटनेता सगळ्यांना सोबत घेऊन करणार आहे. आज किती 16 होते की 17 होते? आज 16 मेंबर माझे या ठिकाणी होते, त्यांचे कुठलेही मेंबर या ठिकाणी आले नाही, पण त्यांना देखील संधी आयुक्त मॅडमने दिली आहे. सोमवारपर्यंत